म्हाडा अंतर्गत ज्या 563 प्लस 500 प्लस जागांसाठी जी भरती आहे, त्याबद्दल आपण किती जागा आहेत, कोणत्या पोस्टसाठी आणि किती पोस्ट आहेत, एकूण 14 पोस्टसाठी किती जागा आहेत ते आपण पाहिलेलं आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण संपूर्ण जे नोटिफिकेशन आहे ते आपण पाहूया. यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर काही पदांसाठी जर अनुभव आवश्यक असेल तो सर्व डिटेल्स आपण यामध्ये पाहूया. सर्व तुमचे डाउट्स क्लिअर होतील. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण जे आहे त्यांच्याद्वारे जी रिक्त पदे आहेत ते त्यासाठी हे नवीन जाहिरात आलेली आहे. आज तर 11 वाजल्यापासून याचे ऑनलाईन फॉर्म चालू होतील. जी लास्ट डेट आहे 14/10/2021 आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी जो आहे तो 17/9/2021 सकाळी 11 आज 11 वाजल्यापासून ते 14/10/2021 23:59 वाजेपर्यंत आहे रात्री. पण लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरायचे आहेत, कारण की कसं होईल नंतर सर्व्हर डाऊन होऊ शकतं किंवा पेमेंट होऊ शकणार नाही, अशा अडचणी येतात खूप. ऑनलाईन परीक्षाची फी आहे ती भरण्यासाठी 17/9 ते 15/10/2021 पर्यंत मुदत असेल. ऑफलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक. इथे एक गोष्ट क्लिअर होऊन जाते, जी एक्झाम होणार आहे. फॉर्म जरी तुम्ही ऑनलाईन भरलेले आहेत, ठीक आहे, मोस्ट ऑफ फॉर्म सगळे आता ऑनलाईनच भरतो आपण. ऑफलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे अंदाजित दिनांक दिलेला आहे, म्हणजे हे फिक्स नाही. नोव्हेंबर 2021. पण आपण काय करायचं की नोव्हेंबरमध्येच एक्झाम होणार आहे या दृष्टीने तयारी करायची आहे. 1 नोव्हेंबरलाच एक्झाम सुरू होईल या दृष्टीने तयारी करा. तुमचा तोपर्यंत अभ्यास स्टडी झालेला असेल, तुम्ही करत आहात. त्यामध्ये इथं आपण पाहूया कोणता सिलेबस आहे, काय आहे ते सर्व आपण इथं डिटेल्स पाहणार आहोत. ठीक आहे. यानंतर जी डेट येईल ते आपल्या चॅनलवर किंवा वेबसाईटवर तुम्हाला सांगितली जाईल. सॉरी. तर आता हे भराव्यांच्या पदाचा जो तपशील आहे तो इथं दिलेला आहे. तर कोणकोणती पदे आहेत ते तुम्ही पाहू शकता. याची PDF तुम्हाला हवी असेल तर खाली मी लिंक देईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. कारण की संपूर्ण ज्या जागांचा जर तपशील आपण पाहत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. मेन पॉईंट मी तुम्हाला सांगेल. कालच्या व्हिडिओमध्ये एकूण जागा ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगेन कार्यकारी अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी जे आहे ते 67,700 ते 2,08,700 एवढे आहे. ठीक आहे. तर याच्या ज्या जागा आहेत भरायच्या, एकूण 13 जागा भरायच्या आहेत. तुम्हाला इथं दिसत असेल. यानंतर उपअभियंता स्थापत्य वेतन श्रेणी 56,100 ते 1,77,500 एकूण जागा ज्या आहेत त्या 13 भरायच्या आहेत. मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी वेतन श्रेणी जे आहे ते 56,100 ते 1,77,500 आहे. तर यामध्ये सुद्धा इथं जागा तुम्हाला एकूण दिसत आहेत किती भरायचे. एकूण 2 जागा भरायच्या. सहाय्यक अभियंता वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला पेमेंट असेल. तर याच्या एकूण 30 जागा भरायच्या. पुढचं जे आहे पद ते आहे सहाय्यक विधी सल्लागार. वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 आहे. याच्या एकूण जागा 2 भरायच्या आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी आहे. याच्या जागा ज्या आहेत ते 119 एवढ्या भरायच्या आहेत. कॅटेगरीनुसार इथं जागांचा तपशील दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. PDF डाउनलोड करा किंवा स्क्रीन पॉज करून पहा. पुढील जी पोस्ट आहे ते कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ आहे सहाय्यक. वेतन श्रेणी जी आहे ते 41,800 1,32,300 एकूण 6 पदे याद्वारे भरायची आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतन श्रेणी आहे 8वं पद आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 एवढी याला वेतन श्रेणी आहे आणि एकूण जागा 44 भरायचे. 9वं पद सहाय्यक वेतन श्रेणी जी आहे ती 38,600 1,22,800 आणि एकूण 18 पदे भरायचे आहेत. वरिष्ठ लिपिक वेतन श्रेणी जी आहे ते 29,200 ते 92,300 एवढी आहे आणि एकूण 73 पदे याची भरायची आहेत. यानंतर सर्वात जास्त जे पदे भरायचे आहेत यासाठी मोस्ट ऑफ जे विद्यार्थी आहेत ते इलिजिबल असतील. कनिष्ठ लिपिक टंकलेखक
वेतनश्रेणी 19,900 ते 63,200 आणि एकूण 207 पदे एवढी भरायची आहेत. 12 पद आहे लघु टंकलेखक. वेतनश्रेणी जी आहे 25,500 ते 81,100 आणि एकूण 20 पदे भरायचे. 13व पद आहे भूमापक. वेतनश्रेणी आहे 19,900 ते 63,200 एवढी आणि एकूण 11 पदे भरायचे. आणि शेवटचं जे पद भरायचं आहे या अंतर्गत अनुरेखक. वेतनश्रेणी आहे 21,700 ते 69,100 आणि एकूण 7 याद्वारे पदे भरायचे. यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे ते आपण पाहूया. तर इथे एक टीप दिलेली आहे. तर यामध्ये जे आहे ते पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल होऊ शकतात किंवा वाढ होऊ शकते. आरक्षणाचे काही महत्त्वाच्या जे रूल्स आहेत ते इथं दिलेले आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. यानंतर आपण पाहूया की शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा काय आहे. ही जी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता आहे ती 14/10/2021 रोजी धारण केलेली असते. म्हणजे त्या दिवशी जर तुमच्याकडे ही सर्व क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. तर कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ चं हे पद आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वरील अर्हता जी धारण केल्यानंतर तुमच्याकडे जर ही वरील पदवी असेल तर शासकीय निमशासकीय मंडळे मंडळे सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी फर्म कार्यालयात 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असणं आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असणं आवश्यक आहे. पुढचं जे पद आहे ते आहे उपअभियंता स्थापत्य. यामध्ये गट अ चं पद आहे. यामध्ये सुद्धा शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी आणि ही जी वरील अर्हता जी आहे ती धारण केलेली असेल तर या कार्यालयांमधील 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कमीत कमी 3 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त. 18 ते 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. पुढचं पद आहे मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी. हे गट ब चं पद आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील जर कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल आणि त्याचबरोबर व्यवसाय व्यवस्थापन मधील वाणिज्य व वित्तमधील पदवी किंवा डिप्लोमा पदविका असणं आवश्यक आहे. आणि ही जी शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 19 ते 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. पुढचं जे पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 चं पद आहे. गट ब चं महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी तुम्ही जर असेल आणि त्याचबरोबर शासनाने किंवा शासनात त्याच्याशी जे समतुल्य ज्या अदर ज्या शैक्षणिक आहेत अर्हता आहेत त्या जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 18 ते 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. सहाय्यक विधी सल्लागार गट अ चं पद आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जी मागितलेली आहे ते महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर कामाचा 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असणं आवश्यक आहे. कमीत कमी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असणं आवश्यक आहे. 18 ते 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. पुढील पद आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्य गट क चं हे पद आहे. यामध्ये वास्तुविशारद या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, ज्याची काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणी झालेली असेल. यासाठी वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्ष. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क ची हे आहे पद. यामध्ये महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदविका धारण असेल किंवा त्याच्याशी समतुल्य कोणतीही शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 18 ते 38 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर वयाच्या ज्या अदर कॅटेगरीनुसार जे वय जास्त असले तर चालतात, शिथिलता असते ते सुद्धा तुम्हाला इथं आहे ते सुद्धा आपण पाहूया. सहाय्यक गट क चं पद आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा प्रशासकीय याचबरोबर प्रशासकीय कामाचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असणं आवश्यक आहे. 19 ते 38 वर्ष वयादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र किंवा त्याच्याशी समतुल्य जर शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष.
यानंतर सर्वात जास्त पदांसाठी अर्ज येतील असं पद आहे वरिष्ठ लिपिक. गट क चं आहे. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि प्रशासकीय कामाचा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा. यासाठी सुद्धा खूप अर्ज येणार आहेत. 19 ते 38 वर्ष दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आणि सर्वात जास्त या नोटिफिकेशनमधील जे पदसंख्या आहे, त्याचबरोबर सर्वात जास्त विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतील, अप्लाय करतील ते पद म्हणजे कनिष्ठ लिपिक टंकलेखक गट क चं. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, किंवा दिलेला आहे. जर तुमच्याकडे दोन्हीपैकी कोणतंही एक असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, एवढं लक्षात घ्यायचं आहे. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाण म्हणजे मशीन टायपिंगचं तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा कॉम्प्युटर टायपिंगचं जरी असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 19 ते 38 वर्षे वयादरम्यान तुमचं वय असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. नेक्स्ट जे पद आहे ते लघु टंकलेखक आहे. यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर लघु लेखनाची जी परीक्षा आहे, शॉर्ट हँड टायपिंग जे आहे, ते 80 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन जे आहे ते 40 शब्द प्रति मिनिट, त्याचबरोबर किंवा मराठी टंकलेखन परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 19 ते 38 वर्षे वयादरम्यान यासाठी वयोमर्यादा आहे. भूमापक गट क माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावं आणि त्याचबरोबर जी शैक्षणिक अर्हता असेल तुमच्याकडे ही इलिजिबल असेल, तर शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले भूमापक सर्वेयर या पदाचं जे आहे विषयाचं 2 वर्षाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 18 ते 38 वर्षे यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे. शेवटचं जे पद आहे ते अनुरेखक आहे. गट क संवर्गातील हे पद आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने त्या परीक्षेची समतुल्य म्हणून जाहीर केलेली कोणतीही इतर परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण केलेली असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा, इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झामिनेशन किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा तिच्याची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेली असाल किंवा वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलेले असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. हे झाले वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता. यानंतर जी वयोमर्यादेची शिथिलता आहे, तुम्ही तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचा. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये बसू शकता, त्यानुसार तुम्हाला वयाची अट लागू पडेल. यानंतर परीक्षेचं स्वरूप जे आहे ते इथं आपण पाहूया. परीक्षेचं स्वरूप यामध्ये खालील पदांसाठी जी निवड करताना 200 गुणांची ऑफलाईन परीक्षा येणार आहे. ठीक आहे. तर विषय कोणकोणते आहेत? कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य ही 3 पोस्ट आहे. यासाठी जे परीक्षेचं स्वरूप गुण हे एकच आहे. तर मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुणाची असेल. याप्रमाणे 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुणासाठी असतील. अशी 200 मार्काची पेपर होईल आणि परीक्षेचा दर्जा जो आहे तो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान, परंतु मराठीची जी प्रश्नपत्रिकाचा दर्जा आहे तो 12वी असणार आहे, उच्च माध्यमिक असणार आहे. पुढचं जे आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे. यासाठी मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 25 गुण प्रत्येकासाठी असणारच आहेत. त्या व्यतिरिक्त 100 गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषयासाठी 100 गुण असेल. यामध्ये जे मराठीचं जे आहे ते प्रश्नपत्रिकेचा दर्जा इयत्ता 10वीचा असेल. मिळकत व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुणांची राहील. असे 100 गुणांची आणि व्यवसाय व्यवस्थापन संबंधित शाखेतील 100 गुणांची अदर क्वेश्चन्स असतील. यामध्ये जी कशावर येणार आहे, कोणत्या दर्जावर येणार आहे हे, तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या तसेच व्यवसाय व्यवस्थापनमधील वाणिज्य व वित्त दर्जाच्या समान, परंतु जे मराठीचे प्रश्नपत्रिका दर्जा आहे तो 12वीचा असेल. यानंतर सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक ही जी पदे आहेत यासाठी जो सिलेबस असेल तो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांचा पेपर असेल. म्हणजे प्रत्येकी 50 प्रश्न यामध्ये येणार आहेत.
प्रत्येकी 50 गुणांसाठी असेल, 200 गुणांची असेल. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान, परंतु मराठीची जी प्रश्नपत्रिका असेल ती उच्च माध्यमिक शाळा म्हणजे 12वीच्या दर्जाच्या आधारे प्रश्न येतील. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य आणि बौद्धिक चाचणी 25 गुणाप्रमाणे यापैकी 100 गुणांनी संबंधित शाखेतील जे आहे ती 100 गुणांची असेल. तांत्रिक विषय यामध्ये सुद्धा मराठीची प्रश्नपत्रिका 10वी या दर्जाच्या समान असेल. स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक, भूमापक, अनुरेखक आणि लघु टंकलेखक यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची ही परीक्षा असेल. ज्यावेळेस तुम्ही लघु टंकलेखक या संवर्गासाठी जर तुम्ही पात्र झाला 200 गुणांपैकी ज्यावेळेस मेरिट लागेल, त्यावेळेस झाल्यानंतर तुम्हाला 50 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे एकूण 250 मार्काचा हा पेपर होणार आहे. ठीक आहे. लेखी आणि जी चाचणी आहे यामध्ये 10वीच्या दर्जाच्या समान ही भरती होणार आहे. यानंतर सहाय्यक विधी सल्लागार यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुण असतील आणि विधी शाखेतील विषय 100 गुणाप्रमाणे असतील. यामध्ये मराठी जी भाषा आहे ती 12वीच्या दर्जाच्या समान तुम्हाला प्रश्न विचारले जातील. परीक्षा शुल्क जे या एक्झामसाठी आकारलेलं आहे ते अमागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी ₹500 असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी ₹300 एवढं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. यानंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या खाली दिलेल्या आहेत. तुम्ही इथं पाहू शकता की निवडीचे निकष वगैरे काय आहेत. याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी याच्यावर अवश्य बनवेन. ठीक आहे. किंवा तुम्ही ह्या अदर गोष्टी वाचून तुम्हाला समजतील. तर हे नोटिफिकेशन होतं. नक्की अर्ज करा. तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही नक्की अर्ज करा. त्यासाठी तुम्हाला जे आहे ते एक्झामसाठी 1.5 ते 2 महिने तुम्हाला वेळ मिळणार आहे. त्यानुसार तुम्ही अशा पदांसाठी अर्ज करा. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा. काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.